बारामतीतली आज दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते पार्थिव आता या परिसरात असलेले जे विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुल आहे या संकुलात ठेवणार। मात्र सध्या आपण बघताय की कशा पद्धतीने वाहतुकीचा ताण जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि एकंदरीतच ह्या सगळ्या आता VIP लोकांची गर्दी वाढताना दिसते आपल्याला। संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक नेते अनेक मंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत की याच्यामध्ये मंत्रीगण नेतागण जे आहेत हे बारामतीमध्ये पोचत आहेत आणि अनेक म्हणजे बीड जिल्ह्यातून म्हणा आजूबाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक VIP लोक जे आहेत ते इथं पोचताना दिसत आहेत। त्याच्यामुळं आता बारामतीतल्या वाहतुकीवरचा जो ताण आहे तो वाढताना दिसतोय आणि सकाळपासून जशी ही बातमी माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोचली तसे संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला इथं गाड्या येताना दिसत आहेत आणि स्थानिक नागरिक जे आहेत आता इथून पार्थिव जाणार आहे त्याच्यामुळे हे पार्थिव पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी दिसते। प्रशासनावरती प्रचंड मोठा ताण आपल्याला आलेला दिसतोय कारण बारामतीमध्ये एवढे मोठे रस्ते असताना सुद्धा वाहतुकीची कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि हा आता उद्या ज्यावेळेस अंत्यविधी होणार आहे हीच वाहतुकीची कोंडी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती आणखीन मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारा हा जो सगळा वर्ग आहे या वर्गाकडून म्हणजे लोकांची उपस्थिती दिसून येते। प्रत्येक माणूस डोळे लावून पाहिलेला आहे की इकडून आता पार्थिव येणार आहे आणि ते पार्थिव प्रत्येकांना पाहायचं आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीने अनेक VIP गर्दीमध्ये अडकलेले दिसतात आपल्याला। तर ही जी गर्दी आहे ती आज आणि उद्या, कारण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील या अंत्यविधीसाठी येणार आहेत। त्याच्यामुळं उद्याच्या वाहतुकीचं नियोजन कसं असणार आहे याशिवाय अंत्यविधी कोणत्या भागात होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता हे संपूर्ण कव्हरेज आपण करत असताना पोलीस यंत्रणेवरती मात्र आलेला जो प्रचंड ताण आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। आपण बघतो की अनेक VIP म्हणजे ह्या सगळ्या आमदारांच्या ज्या गाड्या आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळतात। VIP लोक वारंवार आपल्याला या ठिकाणी अडकताना दिसत आहेत आणि अशीच परिस्थिती आज आणि उद्या बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल।